विठू नावाच्या गजरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता काटेवाडीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी परीट समाजाकडून पालखीसमोर धोतरांच्या पायघड्या घालण्याची प्रथा आहे। पालखी काटेवाडीमध्ये दाखल होताच परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या आणि हे सगळं वातावरण नेमकं कसं होतं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की परीट समाजाकडून या ठिकाणी धोतरांच्या पायगाड्या ज्या आहेत त्या घालण्यात येत आहे। खरं तर ही अनेक वर्षांची परंपरा आहे आणि परीट समाज जो आहे गेले 3 पिढ्यांपासून या ठिकाणी जो मान दिला जातो। तुकाराम महाराजांच्या जे पालखी ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होती त्यावेळेस त्यांची पालखी जी आहे ती रथातनी बाहेर काढली जाते आणि काटेवाडीच्या विसावा मंदिरापर्यंत या ठिकाणी धोतराच्या ज्या पायगाड्या आहेत त्या घातल्या जातात। तुम्ही या ठिकाणी पाहताय की मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। परीट समाजाचे हे बांधव आहेत आणि या ठिकाणी ते धोतर जे आहेत ते धोतराच्या पायगाड्या घालताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वर्षांपासून ही जी परंपरा आहे ती त्यांनी जोपासलेली आहे। तुकाराम महाराजांच्या पालखीला मान देत या ठिकाणी परीट समाज जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने धोतर घालून त्यांची सेवा करण्याचा जी संधी आहे ती या ठिकाणी घेत असते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की काटेवाडीमधला हा क्षण आहे आणि या ठिकाणी धोतरांच्या पायघड्या घालताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, झी मीडिया, काटेवाडी।